फॅमिली, कसे आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो येस, आज आहे नवीन दिवस आणि नवीन व्लॉग. सो आता नुकतीच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीसाठी म्हटलं थोडंसं काहीतरी केलं पाहिजे. सो दरवर्षी मी माझं घर थोडंसं डेकोरेट करतो. दो आम्ही दिवाळी इथे सेलिब्रेट करत नाही. मी माझ्या सासरी जाते दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी. आम्ही सासरी जातो बिदरला. सो आमची दिवाळी तिकडेच असते. पण तरी पण म्हटलं की थोडं फेस्टिव्ह वाईब्स आपल्याला इथे सुद्धा आले पाहिजेत. सो आता मी ठरवते आहे की थोडंसं घराला दिवाळी वाईब्स देण्यासाठी. सो आहे माझ्याकडे सामान बऱ्यापैकी, त्यामध्येच मी थोडंफार डेकोरेट करणार आहे. सिम्पली स्टेप्स आहेत थोडंसं घराला अट्रॅक्टिव्ह आणि डेकोरेटिव्ह फेस्टिव्ह वाईब्स क्रिएट करण्यासाठी. सो आज मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये तेच दाखवणार आहे की मी कसं माझ्या घराला थोडंसं डेकोरेट करते आहे. सो चला तर मग आपण बघूया. हा आहे आमचा हॉल. सिम्पल आहे. डेकोरेट करण्याच्या अगोदरचं दाखवते मी तुम्हाला व्ह्यू. दिस इज अवर एंट्रन्स. सो हे एंट्रन्स असं आहे. सो बघू आता इथे पण काही डेकोरेट करता येईल का, थोडंसं मी ट्राय करणार आहे. सो दिस इज एंट्रन्स. सो येस, आता अगोदर तर आपण सगळं साहित्य काढून घेऊया जे जे आहे अवेलेबल माझ्याकडे डेकोरेशनचं ते. आणि सगळं साहित्य मी ठेवलेलं असतं. आमचं जो बेड आहे, सो बेडच्या खाली जे स्टोरेज असतं त्या स्टोरेजमध्ये मी माझं पूर्ण डेकोरेशनचं साहित्य ठेवलेलं आहे. दुसरं तिथे कशासाठीच जागा राहिलेली नाही आहे. सो आता आपण पाहूया की ते डेकोरेशन काय काय आहे माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवते. सो येस, तुम्ही बघू शकता हे सगळं माझं डेकोरेशनचं सामान आहे असं ठेवलेलं इथे. ही नुकतीच बास्केट जी आम्ही कुर्गवरून आणलेली आहे. सो हे पहा, सगळं काही डेकोरेशनचं सामान आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे. खूप दिवसांअगोदर मी सुतळीपासनं एक वॉल डेकोर बनवलं होतं, ज्याची रीलसुद्धा मी इंस्टावर आणि यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. सो ते जे होते ते मी आधी बाल्कनीमध्ये लावलं होतं, पण मी आता ते तिथून काढलं आहे आणि आता हे मी एंट्रन्सच्या तिथे लावणार आहे. आणि दिवाळी असल्यामुळे त्याला थोडेसे दिवे लावले आहेत. सो हे मी लावते डबल स्टिकिंगच्या टेपनी. बट त्याच्या अगोदर वॉल खराब होऊ नये म्हणून मी स्टिकिंग लावून घेतलेली आहे जी येते. आणि स्टिकिंगवरती मी डबल टेप लावलेला आहे आणि त्यावरती मग मी हे चिटकवलं आहे. Only one flower. We want one more flower? No, that's it only. Auntie, shall I tell today what you're doing? Huh? Shall I tell today what you're doing? Okay, tell them. Today's auntie is doing to home decorations for every day, Sunday, Monday, for Diwali, and every day she'll make when any festivals came. That's why she's doing for Diwali, for today. Okay, it's good. Yes. And it is blinking. Blinking, yeah, it's done. Blinking, not blinking. तर मला बघून आमच्या शेजारच्या 2 मुलीसुद्धा आल्या आहेत आणि त्यासुद्धा मला हेल्प करत आहेत. Yes, you can stick. Auntie, this is small and this is big. No, both are of same size. Now what is it? Yeah, both are of same size. Here, is it okay here? Yeah, okay. And she's asking it is okay, it is equal, it is not. Anvita not sharing, I sharing everything. And You're not let me doing my vlogging. You both are doing my vlogging. and she's Dr. Auntie. Say hello, Auntie. Hi.
Say hi, man. Hi. For this phone. Hi. I'm Putting these garlands on this wall. Okay. And Bhavisha is helping me. Okay. I think Bhavisha and Dr. Auntie is good neighbor for this apartments. And you also, na? Yes. Yeah. They did in Bhavisha's house. They did decorations, and it's simply good. And in Dr. Auntie house also they did decorations. In our also we did decoration for every day. We'll do decoration. It is like swimming pool. Yes, swimming pool I like. I also like swimming pool. Hey, tell Anvita. Today's auntie is making Dasra, and she'll make every day Dasra holidays. When she got every holiday, she'll do very beautiful, and it is like a beautiful home. Yes, we liked it. We like it, guys. Subscribe, and please we'll put in a TV also. Yes, subscribe. Guys. Subscribe on TV. Look on TV, guys. Bye. See you. And it will come in photo also, yes, in phone also, yes, in YouTube also it will come. Yes. Bye. सो येस फायनली आता त्या मुली गेल्या आहेत त्यांच्या घरी, कारण की खूप उशीर झालेला आहे, संध्याकाळ झालेली आहे. मुलींनी खूप छान मला मदतही केली आणि खूप धिंगाणाही केला, आणि सोबत त्यांनी त्यांची व्लॉगिंगची हाऊससुद्धा पूर्ण केली. आजकालचं जनरेशन किती फास्ट फॉरवर्ड आहे ना. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला व्लॉगिंग काय असतं हे सुद्धा कळायचं नाही. साधं 4 चौघात गेलो तर साधं बोलताही यायचं नाही मनमोकळेपणे. आणि हे आजची जनरेशन बघा, त्यांना अजिबात काहीच आयडिया नव्हती की मी व्लॉगिंग करते आहे. जस्ट त्यांना फक्त मोबाईल होल्ड करायला दिलेला मी, कारण ते येत होते आणि मला डिस्टर्ब करत होते. म्हटलं तुम्ही मोबाईल पकडा, मी माझं काम करेन. सो मोबाईल पकडल्यावर त्यांचंच त्यांनी सुरू केलं बोलायला. म्हणजे त्यांना कसं माहिती आहे ना की आता ही आंटी व्लॉगच बनवत आहे, कसं माहिती आहे त्यांना. जनरेशनच आजकाल एवढं फॉरवर्ड झालेलं आहे ना की कौतुक वाटलं, आणि येस मज्जाही आली. त्यांच्याबरोबर खेळता खेळता मस्ती करता करता माझं डेकोरेशनचं सुद्धा काम मी पूर्ण करून घेतलं. हॉल पूर्ण झालेला. आता मी आले किचनकडे, आणि किचनमध्ये सुद्धा मी थोडंसं डेकोरेशन करून घेतलं, कारण की किचनमध्ये मला फराळाचे आयटमसुद्धा बनवायचे होते. आणि येस फेस्टिवल आहे तर किचनमध्ये सुद्धा डेकोरेशन पाहिजे, कारण आपल्यासारख्या बायकांचा अधिकतर वेळ किचनमध्येच जातो. सो किचनमध्ये सुद्धा फेस्टिव्ह वाईब्स पाहिजेतच. मस्त वाटतं, फ्रेशनेस वाटतं किचनमध्ये सुद्धा आपण जर थोडंसं डेकोरेशन केलं, दिवे वगैरे लावले तर. सो मी दरवर्षी किचनला सुद्धा डेकोरेट करते. फायनली सगळी सजावट झालेली आहे, आणि आता बारी आहे दिव्यांची, कंदिलांची. सो हे काही कंदील्स आहेत, कॅन्डल लाईट होल्डर्स आहेत, जे मी डीमार्टमधनं परचेस केलेले आहेत. सो हे सगळे आयटम्स मी डीमार्टमधनं आत्ता रिसेंटलीच आणलेले आहेत. सो हे मी इथे डेकोरेट करते. येस ह्याच्यामध्ये मी आता LED कॅन्डल्स लावत आहे, आणि कॅन्डल्स लावल्यावर किती सुंदर दिसत आहेत ते लँटर्न्स बघा. बऱ्यापैकी माझं सगळं आता करून झालेलं आहे.
फक्त राहिलं आहे ते घराच्या काय म्हणतात ते फ्रंटमध्ये जिथे आपण तोरणं वगैरे लावले आहेत. सो तिथे आकाशकंदील लावायचं राहिलं आहे, ते लास्ट वन पार्ट. आणि बाकी सगळं घरातलं तर माझं डेकोरेशन करून झालेलं आहे. सो अगोदर मी आकाश दिवा लावून घेते, कोणाकडनं तरी लावून घ्यावा लागेल, तो मला येणार नाही लावता, हाईट नाही पुरवायची तिथे. सो लावल्यानंतर मग फायनल तुम्हाला मी रूम टूर देईन. तर पण बघू शकता माझ्या स्टार्सची लाईटिंग किती छान दिसत आहे. आणि इकडे येस इथे थोडंसं असं केलं आहे, टी व्हीला सुद्धा एक माळा लावलेली आहे. आणि सोफा बघू शकता किती सुंदर दिसतोय. सो येस मस्त आमचा हॉल दिसत आहे फेस्टिवलसाठी रेडी. लाईट ऑफ केल्यानंतर बघा किती सुंदर दिसतोय. हे मी तुम्हाला पूर्ण एंट्रन्स दाखवत आहे की पूर्ण डेकोरेट झाल्यानंतर ते कसं दिसत आहे ते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.